हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जो पेपर आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्याचा ॲनालिसिस करणार आहोत. आपल्याकडे आता ॲडिशनल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध झाले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी जिल्हा परिषद परीक्षा आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारत आहात त्याच पद्धतीने आपण परीक्षा अति महत्त्वाचे PDF तयार केले आहेत. आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत. या सर्व PDF तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध केला जाईल. याची प्राईज आहे 99 रुपये. परचेस करण्यासाठी तुम्ही 935655206034 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने तलाठी स्पेशल GK देखील उपलब्ध आहेत. 4200+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करण्यास तुम्हाला मदत होईल. त्यासोबत आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न देखील उपलब्ध आहेत. विद्युत अभियंता टेस्ट सिरीज देखील आहेत. स्थापत्य अभियंता टेस्ट सिरीज आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष ज्या पद्धतीने जिल्हा परिषदने टेक्निकल सिलेबस दिला आहे त्यानुसारच आपण तांत्रिक प्रश्न डिझाईन केले आहेत. हे देखील आपण परचेस करू शकतात. ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांना यापैकी कोणतीही टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी 935655206034 यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे. तर बघूयात, जो GK जो होता ना त्याची लेवल विद्यार्थी मित्रांनो मीडियम टू हार्ड होती. आणि आपल्याला माहीत असेल की कोणतीही एक्झाम जर घेतली तर सामान्यज्ञान हा टॉपिक बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अवघडच जातो. तर लक्षात घ्या, यामध्ये पहिला प्रश्न होता उठ्या जागे व्हा. हे जे उद्गार आहे ते कोणी काढलेलं आहे? उठा जागे व्हा आणि संघर्ष करा. बरोबर. ज्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या. आपण फक्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन असा होता की कृषी गणना किती वर्षांनी होते? बरोबर. जनगणना 10 वर्षांनी होते तर कृषी गणना किती वर्षांनी होते असा एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर तिसरा क्वेश्चन होता की 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 होता जॉर्ज बी गुड इनफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार देण्यात आला? करंट अफेअर्स या टॉपिकमधील हा प्रश्न होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 आहे की लोकसभा 2 अधिवेशनमध्ये किती दिवस अंतर असावे लागते? तर राज्यघटना टॉपिकवरील हा प्रश्न होता. नेक्स्ट, विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत सध्या? त्यांचं नाव विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलं होतं. नेक्स्ट, बंगालची फाळणी कोणी केली असा देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता. आणि हे जेवढे प्रश्न आहेत ते आपला स्पेशल GK जो ठोकळा आहे त्यामधीलच हे सर्व प्रश्न आहे. त्यामुळे तो जो ठोकळा आहे तो नक्की परचेस करा, तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता क्वेश्चन क्रमांक 8 दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 आहे वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे? हा देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 होता पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले? हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 होता सेवाग्राम आश्रमसाठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली? असा एक क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 विचारण्यात आला होता तर कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण? लक्षात घ्या, स्पेशल GK जो आपला ठोकळा आहे त्यातीलच हा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा भूसीमा लाभली आहे? महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकमधील हा प्रश्न आहे. नेक्स्ट, आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाला? असा एक प्रश्न होता. त्यानंतर UPI पेमेंट संदर्भात क्वेश्चन होता. आता फुल फॉर्म सुरुवातीला माहीत पाहिजे आपल्याला, युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा UPIचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16 विचारण्यात आला होता तर मुंबई बंदर किती % वाढ झाली? असा एक क्वेश्चन होता. त्यानंतर अकोला जिल्हा विशेष यावर 2 क्वेश्चन विचारण्यात आले होते. अभयारण्य कोणतं आहे? एक्झॅक्ट क्वेश्चन माहीत नाही, परंतु अभयारण्य हा जो टॉपिक आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. 1% वारी देखील विचारण्यात आली होती. वन विभाग यावर हा प्रश्न आहे. त्यानंतर करंट महास्वय यावर एक विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर बायोस्फिअर कोणता येत नाही यावर एक क्वेश्चन होता, म्हणजे ऑप्शन दिले असेल त्यापैकी बायोस्फिअर कोणता नाही असा एक क्वेश्चन होता. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन होता तर 1 ते 2 प्रभाग समिती किती लोकसंख्यासाठी विद्यार्थी मित्रांनो असते? असा एक विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिशची क्वेश्चन बघूयात. तर लक्षात घ्या, इंग्लिशची जी लेवल होती ती होती मीडियम टू हार्ड, सामान्यज्ञानसारखीच होती. यामध्ये पॅराजंबलचे 3 ते 4 क्वेश्चन विचारण्यात आले होते. वर्ड स्वॅपिंगचे 4 ते 5 क्वेश्चन होते. वन पॅसेज दिला होता, 10 क्वेश्चन विचारण्यात आले होते. मिसस्पेल्ड वर्ड तुम्हाला विचारण्यात आलं होतं की
4 ऑप्शन दिले असेल, यापैकी मिसस्पेल्ड वर्ड कोणता असा क्वेश्चन होता. सिनोनिम अँटोनिम विचारण्यात आले होते. एरर विचारले होते. 4 ते 5 क्वेश्चन एररवर होते. सेंटेन्स रिअरेंजमेंट या टॉपिकवर देखील क्वेश्चन विचारण्यात आले होते. त्याच पद्धतीने आपल्याला जर मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक हवी असेल ती देखील आपण परचेस करू शकतात. लक्षात घ्या, टॉपिक वाईज क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर मिक्स टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे 1800 क्वेश्चन आहेत. 129 प्राईज आहे, परचेस करू शकतात. ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत, हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. 1300 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये घेऊ शकतात. इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत. टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत. क्वेश्चन सेट PDF आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. 1100 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये परचेस करू शकतात. त्याच पद्धतीने सराव प्रश्नपत्रिका देखील आहेत. 100 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. एकूण 100 टेस्टमध्ये 2785 क्वेश्चन आहेत. त्यानंतर 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. प्रत्येक फुल लेंथ टेस्टमध्ये प्रत्येकी 25 मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान यांचे क्वेश्चन आहेत. हे असे एकूण 1000 प्रश्न झाले. तर असे एकूण 3785 प्रश्न तुम्हाला फक्त 199 रुपयामध्ये भेटत आहेत. परचेस करण्यासाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग बघूयात. याची देखील लेवल मिडियम टू हार्ड होती. टाईम कन्झ्युमिंग होता. यामध्ये सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन विचारण्यात आले होते. मिसिंग टर्मवर क्वेश्चन होता. अक्षर मालिकेवर क्वेश्चन होता. पझल टॉपिकवर क्वेश्चन होता. त्यानंतर सरळ व्याज यावर देखील क्वेश्चन विचारण्यात आला होता. शेकडेवारी या टॉपिकवर क्वेश्चन होता. नफा तोटा या टॉपिकवर क्वेश्चन होता. सरळ रूप देणे सरासरी या टॉपिकवर क्वेश्चन होता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, GK झालं, त्यानंतर मराठी झालं, त्यासोबत बुद्धिमत्ता अंकगणित झालं. या टॉपिकवर जर तुम्हाला फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज पाहिजे असेल, बरोबर, मोफत फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज, तर तुम्ही मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आणि व्हॉट्सअप करताना लिहा की फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज पाहिजे. तुम्हाला फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज प्रोव्हाइड केली जाईल, जेणेकरून हे जे टॉपिक आहेत यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे, ते टॉपिक ऑलरेडी एक्सप्लेन केले, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर व्हॉट्सअप करा आणि फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन टाका. त्यानंतर मराठी अगदी सोपा होता. यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विचारले होते, विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आले होते. त्यानंतर गाळलेल्या जागा भरा यावर देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारण्यात आला होता. वाक्याचा क्रम लावणे, उतारा आणि त्यावरील प्रश्न मराठी या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता. तर या पद्धतीने आपण जेवढेही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व कव्हर केले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण एक्झामचे रिलेटेड अधिक प्रश्न आपण बघणार आहोत. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पेपरचं ॲनालिसिस देखील बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी प्रश्नसंच जर पाहिजे असेल ते देखील आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे 99 रुपये. एकूण क्वेश्चन 2500 प्लस भेटणार आहेत. यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याचे देखील क्वेश्चन ॲड होणार आहेत. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकतात. थँक्यू.